पांडव वनात राहत असताना श्रीकृष्ण सत्यभामासह पांडवांकडे आलेले असतात। सत्यभामा व द्रौपदी यांच्यात एका रात्री एकांतात संवाद होतो। सत्यभामाने द्रौपदीला सल्ला विचारला की स्त्रीने तिचे गृहिणीपद कसे निभवावे आणि पतीची मर्जी कशी संपादन करावी। त्यावर द्रौपदीने सांगितले की एका गृहिणीने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसे आचरण करावे। द्रौपदी म्हणाली की मी नेहमीच पांडवांची सेवा करताना अभिमान, इच्छा आणि क्रोध बाजूला ठेवून करते। पांडवांच्या इतर पत्नींबरोबर मत्सर न करता त्यांचे प्रत्येक कार्य आनंदाने स्वीकारते। माझे पती आणि नोकर यांचे जेवण, आंघोळ आणि झोपल्यावरच मी जेवते, आंघोळ करते आणि झोपते। त्यांचे स्वागत, स्वच्छता, स्वयंपाक, घराची जबाबदारी मी मनापासून पार पडते। वाईट वर्तन, आळस, अनावश्यक हसू आणि अपमान टाळते। पती विना राहणे मला आवडत नाही। त्यांचे कल्याण हेच माझे ध्येय आहे। सासू सासऱ्यांच्या शिकवणीप्रमाणे मी सदैव त्यांची सेवा आणि कुटुंबांच्या कल्याणासाठी तत्पर राहते। द्रौपदी आणि सत्यभामेतील या संवादाला द्रौपदी सत्यभामा संवाद असे म्हणतात। महाभारताच्या वनपर्व या 3ऱ्या खंडामध्ये हा संवाद 9व्या पर्वात उल्लेखित आहे।